नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं निरंतर अशी आरोग्य आणि वैद्यकीय सेवा दिली जाते. आज 378 रुग्णांची तपासणी त्यांनी नारायणपेठेतल्या नवीन मराठी शाळा या ठिकाणी केली. डॉक्टर संजीव डोळे यावेळेला उपस्थित होते आणि या शिबिराचं उद्घाटन ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी केले. सामाजिक उपक्रम आहे ज्यामध्ये मोफत पुस्तकं, शैक्षणिक साहित्य आणि करिअर मार्गदर्शन ह्या पण पदवी आपल्या इथून राधान कांबळे या विद्यार्थ्याने आपल्याला अटकेपार झेंडा लावून डोळे यांचा सत्कार महेश भाऊ करतील असं आदेशी माझ्या संघर्षाचा आणि माझ्या जिद्दीचा पुरावा आहे. मी 2017 साली जय गणेश ज्ञानवर्धन अभियान अंतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजना मध्ये सामील झालो. त्यावेळेस मी भावे हायस्कूलमध्ये इयत्ता 5वी मध्ये शिकत होतो. एक साधारण मुलगा, सुविधा मर्यादित आणि स्वप्न मोठी. पण हो, या योजनेने मला आधार दिला. तर मला म्हणाले, हो तू सक्षम आहेस ही जाणीव दिली. करिअर, स्वप्ने या सर्व गोष्टींच्या पायावर एक समान आधार असतो आणि तो म्हणजे आरोग्य. शारीरिक आरोग्य चांगलं असेल तर अभ्यासात लक्ष एकाग्र होतं, मानसिक स्थैर्य मिळतं आणि आयुष्याची प्रत्येक पायरी आत्मविश्वासाने. खरं तर सगळेजण बोलून गेलेले आहेत, पण मी काही वेगळं भाषण करावं असं नाही. पण भाषण केलं नाही तर आजच्या प्रमुख पाहुण्याला बोलता येत नाही असं गैरसमज व्हावा, असं होऊ नये म्हणून मी एक गोष्ट सांगतो. कारण लहान मुलं आहेत, संस्कार शिबिर माझे मित्र विजय भालेराव करतात. मला सांगायला आनंद वाटतो, मी जे घडलो ते विजय भालेरावांचे वडील अरुणराव भालेराव यांनी माझ्यावर संस्कार केले. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. महाराष्ट्रामध्ये बिबट्यांचा उच्छाद मोठ्या प्रमाणात झाला आहे असं जरी असलं तरी बिबट्याचं वनक्षेत्र कमी झालं आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. राजकीय लोकांनी वनक्षेत्र कमी झाल्याची कबुली अप्रत्यक्षपणे जरी दिली नसली तरी प्रत्यक्ष बिबट्यांचा संचार हाच त्याचा पुरावा आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं की बिबट्यांची आता नसबंदी करण्यात येईल. ही नसबंदी करत असताना शास्त्रीय सिद्धांतांना स्वीकारावं लागेल एवढे भान मात्र सरकारने ठेवावं. तालुक्यामध्ये जे 4 मोठे धरणं झाली त्याच्यानंतर त्या ठिकाणी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली, हॉर्टिकल्चरची झाली, भाजीपाला लोक लावायला लागले आणि कालव्यामधून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची उपलब्ध झाली की त्या ठिकाणी जंगल सादृश्य त्या ठिकाणी परिस्थितीमध्ये वाड्या वस्त्या हे जंगलामध्ये आल्या. म्हणजे पूर्वी त्या ठिकाणी जंगल नव्हतंच. परिणामी सुरुवातीला जंगलामध्ये सशी, कोळी, लांडगी हे जे प्राणी जर उपलब्ध झाले तर त्या ठिकाणी वाड्या वस्त्यांकडे कुत्र्यांवर झडप घालायला बिबट्या येत नव्हता. परंतु आज त्या भावनेतून तो यायला लागलेला आहे. आता प्रजनन त्यांचं जो कालखंड आहे, ज्याला ऊसतोडीचा जो कालखंड येतो त्यावेळेला त्यांची पिलं ही साधारण 1.5-2 महिन्याची असतात आणि अशा वेळेला ऊसतोड झाल्यानंतर एकूण
अनरेस्ट बिबट्यांमध्ये यायला लागला आणि त्याच्यातून हे हल्ले वाढले असं सारांश सांगितला गेला. आता ह्याकरता प्रामुख्याने पुणे जिल्ह्याकरता 200 पिंजरे अगोदरचे होते, आता 1000 पिंजरे अधिक वाढवलेले आहेत. ते नुसते पिंजरे लावून नाही तर पिंजऱ्यामध्ये शिकार ठेवायला लागते, त्या ठिकाणी बकरा ठेवायला लागतो, कोंबडा ठेवायला लागतो. आता प्रश्न असा की कुत्र्याला बकऱ्यांना सुद्धा नाग बली देऊ नये अशा प्रकारची धारणा असलेले सुद्धा प्राणी मित्र या देशामध्ये आहेत आणि त्यांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. तर आता त्या सर्व गोष्टी करताना म्हणजे पिंजऱ्यामध्येच जर बकरा बांधा असेल तर तो बकऱ्याला एका प्रोटेक्शनमध्ये आणि तो बिबट्या एका प्रोटेक्शन म्हणजे पिंजऱ्यामध्ये दोन्ही अडकले जातील. आता इतके 1200 पिंजरे लावले म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्याकरता शिकार ठेवली पाहिजे, म्हणजे बकरे किंवा मांजर ही आपली तुमची कोंबडे तर कुत्र्यांना ठेवता येणार नाही, कारण ते प्राणीप्रिय लोकांना ते मांजर पण ठेवता येणार नाही. तर बकरे आणि कोंबड्यांना खाद्य घालणारी माणसं पाहिजेत. एकूण आता ऊन तापल्यानंतर त्यांचं उन्हापासून रक्षण पण करायला पाहिजे, त्यांना पाणी दिलं पाहिजे. आणि म्हणून आता तिथल्या लोकल ज्या तरुणांनी या मोहिमेवर सहभाग घेण्याची इच्छा व्यक्त केली त्या लोकांना सहभागी करण्याचं निश्चित मी सूचना दिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी खरोखरच स्वयंसेवक पद्धतीने येत असेल विना काही मूल्य न घेता त्यांचं पण स्वीकार करा. आणि ज्या ठिकाणी खरोखर तरुण जर का त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये काही अर्निंग नसेल तर त्या लोकांना काही मोबदला देण्याची भूमिका घ्या. हा पकडण्याचा प्रकार घडला. आता सॅटेलाईटच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स या माध्यमातून काही ट्रॅप कॅमेरे लावले जाणार आहेत आणि साधारणपणे 1 किलोमीटर अंतरावर सव्वा लाख रुपयाचा एक यंत्र तो लावला तर एका गावाला जसं बिबट्या तिथे आला किंवा ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी सायरन वाजणार आहे. महाराष्ट्राचे हंगामी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावरती नैसर्गिक शेती या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी. पुणेकरांना थंडी वाजू लागते तसे पुण्यातल्या देवतांनाही थंडी वाजते असा पुणेकरांचा एक दृढ आत्मविश्वास. पुण्यातील सारसबाग म्हणजेच तळ्यातल्या गणपतीलाही थंडी वाजू नये याकरता स्वेटरचं परिधान संस्थानिकांच्या वतीनं करण्यात आलं.